आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। मित्र पक्षांबरोबर आघाडी न झाल्यास येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी खासदार संजीव नाईक यांनी केली। पूर्वेकडील सर्व्हिस सभागृहात कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक आले होते। यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदुराव, माजी खासदार आनंद परांजपे, राजेश शिंदे, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, माया कटारिया, पुष्पलता पाटील, राजेश शिंदे, मनाली पाटील, सुरेश जोशी, अभिमन्यू गायकवाड, गुलाब वजे, नंदू धुळे, भाऊ पाटील, सुरेंद्र म्हात्रे, अर्जुनबुवा चौधरी, दीपेश मेहता, नीला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी खासदार संजीव नाईक म्हणाले, ज्यांना आम्ही 20 वर्षे निवडून आणले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला हे अजूनही समजले नाही, परंतु ते दुसऱ्या पक्षात गेले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। मात्र आता आजचे दिन काही खरे नाही। मी येथे आलो आहे त्यामागचा उद्देश असा आहे की कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, चिंता करू नका। कल्याण डोंबिवली शहरातील जनता सुजाण आहे। या शहरात आता परिवर्तन अशक्य नाही हे समजून घ्या। जर मित्र पक्षाशी आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीत 122 जागा लढवण्यास तयार आहे। यानंतर नाईक यांनी येथील सत्ताधाऱ्यांना आवाहन करीत नवी मुंबईतील BSUP प्रकल्पाची चौकशी करा। जर भ्रष्टाचार निघाला तर आम्ही राजीनामे देऊ, परंतु जर कल्याण डोंबिवलीतील BSUP प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामे द्या। नवी मुंबईत शास्त्रशुद्ध पद्धतीचा कचरा डेपो, उत्कृष्ट बससेवा, उत्तम पाणी व्यवस्थेसाठी स्वतंत्र धरण आहे। मात्र कल्याण डोंबिवलीत राजकीय इच्छाचा अभाव असल्याने या शहराची दुरावस्था झाली आहे। कल्याण डोंबिवलीतील जनता खूपच सहनशील आहे असे म्हणावे लागेल। काहीही झाले तरी शिवसेना भाजपाच हवी। तर माजी खासदार आनंद परांजपे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची झोड घेतली। येथे बाप बेटे की सरकार आहे। एका वर्षात येथील एकाही लोकलच्या फेऱ्या वाढविता आल्या नाहीत। काहीही घडले की या बाप बेट्यांचे नाव आलेच पाहिजे। हे दोघे किती खोटारडे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून ज्यांनी शिवबंधन हाती बांधले त्यांना लवकरच कळेल की त्यांची त्या पक्षात काय किंमत आहे। दरम्यान या मेळाव्यात मनसेचे पदाधिकारी जगदीश ठाकूर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।